तुम्हाला जर हे दृश्य चित्रपटातील वाटत असेल तर हे ते नव्हे. हे आहे जळगाव जिल्ह्यामधील यावल तालुक्यातील चारमाळी परिसरातील आहे. या ठिकाणी 61 लाख खर्चूनही चारमाळीत पाण्याचे थेंब नाही. हर घर जल योजना फसली असल्याचा दावा करण्यात आला आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात आदिवासी भगिनींची पाण्यासाठी जंगलात भटकंती. जल जीवन मिशनच्या कामावर चौकशी होणार का, असा प्रश्न विचारला जात आहे. नमस्कार, तुम्ही पाहत आहात जळगाव मिरर. यावल तालुक्यातील चारमाळी गावात केंद्र व राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन हर घर जल योजनेचा प्रत्यक्षात पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र समोर आले आहे. सुमारे 61,10,226 इतका निधी मंजूर होऊनही गावात आजपर्यंत पाण्याचा एक थेंबही पोहोचलेला नाही. ही अत्यंत संतापजनक बाब आहे. स्थळ पाहणी दरम्यान उघड झालेल्या बाबी प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण आहेत. यामध्ये पाईपलाईन व इतर कामे अपूर्ण व निकृष्ट दर्जाची, तर पाण्याच्या टाकीसाठी केलेली कामे निष्क्रिय, अस्वच्छ व वापरात नसलेलीही, यासह संपूर्ण योजना कागदोपत्री पूर्ण दाखवून प्रत्यक्षात ग्रामस्थांना पाणीपासून वंचित ठेवले. यामुळे चारमाळी गावातील महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना दररोज सुमारे 1.5 किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्याच्या तीव्रतेत ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून नागरिकांचे आरोग्य व सुरक्षितता धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे पाणी आणण्यासाठी जावे लागणाऱ्या ठिकाणी हिंस्त्र प्राण्याचा वावर असून जीवितास धोका निर्माण झाला आहे. गर्भवती महिलांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ही बाब प्रशासनाच्या संवेदन शून्यतेचे द्योतक आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आदिवासी भगिनींनी पिण्याच्या पाण्यासाठी जंगलात भटकंती करावी लागत असल्याची वस्तुस्थिती अत्यंत लज्जास्पद असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करते. हर घर जल योजना चारमाळीत प्रत्यक्षात हर घर त्रास ठरत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. जे गाड्या पडली जायला पाणी जे इडक पुऱ्या धर्य आणि कांख गबडी ती केनली. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यामधील चारमाळी नावाचं गाव सातपुड्याच्या दऱ्याखोऱ्याच्या आतमध्ये आहे. या गावामध्ये जल जीवन मिशन, ज्याचे पालकमंत्री जळगाव जिल्ह्याचे गुलाबराव पाटील आहेत, त्यांच्याच विभागाच्या 61 लाखाची योजना गेल्या 4 वर्षापासून तशीच पडून आहे. त्या 61 लाखाचा 1 रुपया तिकडे खर्च झालेला नाही. पाण्याची टाकी नाही आणि तिथे असणारी विहीर अर्धवट आहे. कधीही त्याच्यामध्ये लोक जाऊन पडू शकतात आणि ज्या विहिरीमधून पाणी आणता आहे ती जवळजवळ 2 किलोमीटर दूर आहे. सातपुड्यामध्ये ह्या उन्हाळ्यामध्ये हिंस्र पशु प्राणी हे त्या भागामध्ये फिरत असतात. गरोदर बाया आहेत. 2-2 किलोमीटर पायपीट करावी लागते. ही बाब अत्यंत निषेधार्ह असून आदरणीय पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी याची तात्काळ चौकशी लावून आपल्या विभागामधील संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरत त्यांच्यावरती कार्यवाही करावी आणि या गावाला पाणी देण्याचा तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.